आज संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठाच्या उच्च न्यायालयाने परभणीमध्ये जे संविधानासाठी आंदोलनामध्ये शहीद झाला होता सोमनाथ सूर्यवंशी यांचे जे मारेकरी पोलीसवाले आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आज न्यायालयाने काढलेले आहेत। मी सर्वप्रथम हायकोर्टाचे जज त्यांचा आभार व्यक्त करतो आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायासाठी जे लढले वकील त्यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो। हृदय बाळासाहेब आंबेडकर स्वतः न्यायालयामध्ये उभे राहून स्वतः त्यांनी या प्रकरणात ठोस भूमिका मांडली, बाजू मांडली आणि त्यांचंसुद्धा मी इथं अभिनंदन करतो। आपण पाहिलं असेल परभणीमध्ये संविधान शिल्पची ज्यावेळेस तोडफोड झाली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी परभणी शहरामध्ये आंदोलन एकदम शांततेत सुरू होतं। 12 वाजेपर्यंत ते 2 वाजेपर्यंत आंदोलन अत्यंत सुरळीत होतं। 2च्या नंतर वातावरण पोलीसवाल्यांनी चिघळून कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आणि आंदोलन जे शांततेत करत होते त्यांना उचलून पोलीस स्टेशनमध्ये मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांना ज्यावेळेस न्यायालयात उभं केलं त्यावेळेस 3 दिवसाचे त्याला पोलीस कस्टडी मिळाली आणि पोलीस कस्टडीमध्ये जे आंदोलक होते त्यांना बेदम मारहाण पोलीसवाल्यांनी केली। त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी झाली आणि त्या कोठडीमध्ये हा सोमनाथ सूर्यवंशी लॉच्या विद्यार्थ्यांचं निधन झालं आणि त्यावेळेस आम्ही पोलीस अधीक्षक असतील, जिल्हाधिकारी असतील, नांदेडचे पोलीस उपमहानिरीक्षक असतील, देशाचे गृहमंत्री असतील, राज्याचे गृहमंत्री असतील यांना विनंती केली की हा मृत्यूचा आहे, पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला आहे, पोलिसावर गुन्हा दाखल करा। पण गृहमंत्र्यांनी चालढकलपणा पुढं नेत हा प्रकरण कुठंतरी बंद पाडण्याचं काम केलं होतं। परंतु आम्ही परभणी शहरामध्ये आंदोलन केलं। आपण पाहिलं असेल देशाचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी हे सुद्धा सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांना भेट देण्यासाठी आले होते, वाकोडे कुटुंबियांना भेट देण्यासाठी आले होते आणि त्यावेळेस राहुल गांधी यांनी स्वतः ही समधी परिस्थिती पाहिली त्यानंतर सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशींचा खून पोलीसवाल्यांनी पोलीस स्टेशनमध्ये कस्टडीत केला आहे। त्यावेळेससुद्धा गृहमंत्र्यांनी खोटं उत्तर देऊन उडवाउडवी केली। हिवाळी अधिवेशनातसुद्धा त्यांनी सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू दुसऱ्या कारणाने झालेला आहे। औरंगाबादच्या रुग्णालयामधून ज्यावेळेस सोमनाथ सूर्यवंशींचा रिपोर्ट आला की पोलिसाच्या मारहाणीमुळं सोमनाथचा मृत्यू झालेला आहे तरीसुद्धा मुख्यमंत्री चालढकल करत होते। आम्ही मंत्रालयावर 3 मार्चला विधानभवनावर घेरावा घातला होता, त्यावेळेससुद्धा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चालढकलपणाकडून न्यायालयीन चौकशी आहे, न्यायालयीन चौकशीनंतर पाहू असं उत्तर दिलं होतं। पण आज बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे, न्यायालय आहे, सर्व लोकांचा त्याच्यावर विश्वास आहे, न्यायालयाने आज निकाल दिला आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलीस कस्टडीमध्ये झालेला आहे आणि दोषी जे पोलीसवाले आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। हे सर्व प्रकरण पाहता महाराष्ट्राचे गृहमंत्री, निष्क्रिय गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि जो संविधानाचा शिल्प फोडणारा आरोपी आहे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आमची आंदोलन लढाई पुन्हा पुढं सुरू राहणार आहे।